इंडियामध्ये येणाऱ्या काही टाइम पिरियडमध्ये पेट्रोल प्राइसेस स्पाइक होऊ शकतात. येस, व्हॉट यू आर लिस्निंग इज व्हेरी ट्रू. पेट्रोल प्राइसेस स्पाइक होऊ शकतात. इराणचं वॉर असेल, इस्रायलचं जिओपॉलिटिकल टेन्शन असेल. बरं, सगळ्यात महत्त्वाची कारणं काय आहेत? तर सगळ्यात पहिलं कारण मला तुम्हाला सांगायचं की आपल्या पेट्रोलियमच्या रिक्वायरमेंटपैकी 85% पेट्रोलियम आपण इम्पोर्ट करतो. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्लोबल टोटल ऑइल सप्लायच्या 20% क्रूड ऑइलचा सप्लाय हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होतो. जे आपल्याला परवडणार आहे. म्हणजे सगळ्या बाबींचा विचार केला, आपलं क्रूड ऑइलचं इम्पोर्ट, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होणारा सप्लाय, तिसरी आपली डोमेस्टिक डिमांड व्हिच इज मच हायर, आपली रिफायनिंग कॅपॅसिटी खूप कमी आहे. बरोबर. आता याचा जर विचार केल्यानंतर मग हा झाला कोणता? तर आपला क्रूड ऑइलचा पार्ट. पण इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनं जर विचार केला तर नेमका काय इश्यू होतो? सगळ्यात पहिला इश्यू होतो कॉस्ट पुश इन्फ्लेशन. बरोबर आहे ना? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं ऑइल आणताना जर ते महाग झालं तर गव्हर्नमेंटला ऑटोमॅटिकली ऑइलच्या किमती वाढवाव्या लागणार आहेत, कारण कॉस्ट वाढली आहे. सो इट विल लीड टू कॉस्ट पुश इन्फ्लेशन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण मॅक्सिमम आपलं ऑइल इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट आपल्याला डॉलरमध्ये करावं लागतं आणि रिसेंटली काय झालंय की या सगळ्या ट्रेड वॉरमुळे इंडियन रुपीची व्हॅल्यू इन कंपॅरिझन टू डॉलर ही खाली गेली आहे. सो इंडियन रुपी हॅज डिव्हॅल्यूड. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपली करन्सी डिव्हॅल्यू होते तेव्हा आपले एक्सपोर्ट्स कॉम्पिटिटिव्ह होतात, आपले एक्सपोर्ट्स स्वस्त दिसतात, पण आपले इम्पोर्ट खूप महाग दिसतात. मग स्टेट ऑफ हॉर्मुझमधनं ऑइल येत नाहीये, डोमेस्टिक डिमांड वाढत चालली आहे, खूप मोठ्या प्रमाणात ऑइलचं शॉर्टेज